प्रथमतः मी मान्यवरांना मंचावर आमंत्रित करते। आजच्या या दुसऱ्या सत्रासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले मराठवाडा भूषण डॉक्टर दिलीप पुंडे सरांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर पाचारण करावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं। नेहमीच आपल्या मुखेडवासियांना ज्ञानामृत पाजणारे आपले मार्गदर्शक डॉक्टर दिलीप पुंडे सर, यानंतर आपल्याला आजच्या या दुसऱ्या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नांदेडचे उपजिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर सचिन खल्लाळ सर यांना पण मी मंचावर येण्याची विनंती करते। आजचे सत्कार मूर्ती UPSCच्या एक्झाम मध्ये उत्तुंग असं यश संपादन करून आजच्या सत्कारास पात्र ठरणारा वेदांत माधव पाटील उच्चे याला पण मी मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करण्यासाठी विनंती करते। अशा या सत्कार मूर्तीला जन्म देणारे त्याचे पालक माझी मैत्रीण डॉक्टर शोभा पाटील उच्चेकर यांना पण मी मंचावर येण्यासाठी विनंती करते। तसेच घराचा करता धरता असणारे आणि पाल्याच्या सदैव पाठीशी असणारे जे मेन सपोर्ट असतो ते त्याचे पालक, त्यातल्या त्यात वडील, अशा माधव पाटील सरांना, डॉक्टर माधव पाटील सरांना मी मंचावर येण्याची विनंती करते। धन्वंतरी पूजन दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची पहिल्या सत्रात सुरुवात झाली आणि सुंदर असं प्रेझेंटेशन करत डॉक्टर दिनेश चव्हाण यांनी आपलं CMEचं सेशन आत्ताच पार पाडलेलं आहे। आता दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे सत्कार समारंभासाठी आपलं मंच शोभायमान झालेलं आहे। तर यासाठी मी मुखेडची वैद्यकीय संस्था IMA आणि निमा नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने काम करत आलेली आहे। आतापर्यंत बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी समाजातील काहीही दुर्घटना झाल्या असतील किंवा काही पण वाईट प्रसंग चांगले प्रसंग असतील त्यामध्ये वैद्यकीय संस्था आणि IMAने आपला हातभार काडीचा का होईना खारीचा का होईना उचललेला आहे। तर आपण एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून किंवा आपण एक समाजाचं देणं लागतो आणि आपल्या समाजात सध्या काय चालू आहे, कसं वातावरण आहे याचंच उदाहरण म्हणजे कशी भयंकर परिस्थिती पहलगाम मध्ये आत्ताच आपण सर्वांनी अनुभवली। तर त्या पहलगामला झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आपले देशवासी आहेत किंवा निष्पाप असे तिथले पर्यटक आहेत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मी उपस्थित सर्वांना विनंती करते की 2 मिनिटाचं मौन त्यांनी पाळायचं आहे। ओम शांती। यानंतर आपल्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी मुखेडभूषण डॉक्टर दिलीप पुंडे सर जे आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत त्यांचा स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर सीतानगरे सर यांना विनंती करते।
यानंतर खास आपल्यासाठी नांदेडहून आपल्या आमंत्रणाला मान देऊन आलेले नांदेडचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ सर यांचे स्वागत करण्यासाठी मी IMAचे सचिव डॉक्टर कैलास पाटील चांडोळकर सरांना विनंती करते. इतकं धडाडीचं नेतृत्व आज आपल्याला इथं प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत, हे आपले भाग्यच. डॉक्टर सचिन खल्लाळ सर. यानंतर आजचे सत्कार मूर्ती वेदांत माधव पाटील उच्चेकर याचे स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर व्यंकट सुभेदार सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचे. आपल्या वैद्यकीय संस्थेचे सदस्य असणारे आणि आज वेदांच्या नावावरून ज्यांची ओळख इथे होत आहे की वेदांचे वडील असे डॉक्टर माधव पाटील सर यांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर महेश पत्तेवार सरांना मंचावर येण्याची विनंती करते. तसेच वेदांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या वैद्यकीय संस्थेच्या सदस्या डॉक्टर शोभा पाटील उच्चेकर मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी आरती चांडोळकर मॅडमना विनंती करते. मुलांनी इतकं यश संपादन करायला पाहिजे की त्याच्या नावावरून त्याच्या आई वडिलाची ओळख व्हायला पाहिजे आणि आज ते यश ते नाव इथे वेदांतनी कमवलेलं आहे. त्याच्या सत्काराच्या वेळेस त्याची पूर्ण माहिती आणि त्याच्या भाषणामध्ये आपल्याला त्याच्या यशाचं गुपित नक्की कळणारच आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात. मान्यवरांच्या या स्वागत समारोहानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर अशोक कौरवार सर IMAचे अध्यक्ष यांना मंचावर पाचारण करते. नमस्कार. वैद्यकीय संस्था IMA आणि निमा तर्फे आयोजित या दुहेरी कार्यक्रमासाठी आपण जमलेले आहोत. नुकतीच आपलं पहिलं सेशन जे सायंटिफिक सेशन होतं ते संपलंय आणि आपल्या सर्वांच्या हृदयात असलेला जो कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमासाठी आतुरतेने आपण वाट पाहतो तो म्हणजे आपलाच सर्वांचा, ज्याला आपण लहानपणापासून मोठं झालेलं पाहिलेलं आहे अशा वेदांत शोभा माधवराव पाटील याच्या सत्कारासाठीचा हा समारंभ आहे. या समारंभाला उपस्थित आपण सर्वजण, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुखेड भूषण, मराठवाडा भूषण, आपल्या सर्वांसाठी गुरुच्या स्थानी असलेले डॉक्टर दिलीप पुंडे सर, या कार्यक्रमासाठी ज्याचा आपण सत्कार करतोय त्याच्याच तोलामोलाचा अधिकारी आपल्याला असावा, त्याच्या हस्ते वेदांचा सत्कार व्हावा ही आपल्या सर्वांची इच्छा होती. त्यासाठी खास नांदेडहून आलेले नांदेडचे उपजिल्हाधिकारी जे नांदेडचेच भूमिपुत्र आहेत असे डॉक्टर सचिन खल्लाळ सर, ते स्वतः सुद्धा डॉक्टरच आहेत, त्याच्यामुळे ते अगदी आपल्यासाठी जिव्हाळ्याचे आहेत. आजचे सत्कार मूर्ती वेदांत, ज्यांनी त्याला नुसताच जन्म दिला नाही तर त्याला घडवलं आणि ह्या योग्यतेचं बनवलं. त्याच्या प्रत्येक यश अपयशामध्ये तितक्याच ताकदीने त्याच्या पाठीशी उभं राहिले असे वेदांतचे आई वडील डॉक्टर माधव पाटील उच्चेकर, डॉक्टर शोभा मॅडम, वैद्यकीय संस्थेचे सचिव डॉक्टर श्रीहरी, IMAचे सचिव डॉक्टर कैलास, नव्यानेच स्थापन झालेली निमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर अमित, सचिव डॉक्टर शिवसाम, उपस्थित सर्व सिनियर डॉक्टर्स, सिनियर फ्रेंड्स, नांदेडहून आलेले डॉक्टर दिनेश चव्हाण सर आणि आपण सर्वजण. वैद्यकीय संस्थेबद्दल आपण सदस्य असल्यामुळे आपल्याला वैद्यकीय संस्थेच्या माहितीची गरज नाही, परंतु एक मोठे प्रशासकीय अधिकारी
आणि एक डेंटिस्टचे नांदेडहून आलेले आहेत. त्यामुळं त्यांच्यासाठी 4 गोष्टी, एक वैद्यकीय संस्थेची आणि आपल्या डॉक्टरांच्या कार्याची ओळख म्हणून मी 2 गोष्टी सांगतो. सर, जवळपास 30 वर्षापूर्वी म्हणजे 1988 ला पुंडे सर मुखेडमध्ये आले, खल्लाळ सर, आणि ही वॉज द फर्स्ट कन्सल्टंट टू एंटर इन मुखेड. तत्पूर्वी मुखेडमध्ये RMO, जनरल प्रॅक्टिशनर्स एवढेच होते आणि संख्या सुद्धा फार लिमिटेड होती. 1992-93 ला पुंडे सरांनी आणि तत्कालीन जे डॉक्टर्स होते त्यांना सोबत घेऊन वैद्यकीय संस्थेची स्थापना केली. ज्ञान, चारित्र्य, सेवा ही त्रिसूत्री घेऊन ही वैद्यकीय संस्था तेव्हापासून आजतागायत तेवढ्याच ताकदीने किंवा त्यापेक्षा प्रत्येक टप्प्यावर उंची गाठत ही कार्यरत आहे. वैद्यकीय संस्थेचं तेव्हा स्थापनेच्या वेळेस त्यांची जी ध्येय होती ती तशीच आहेत आणि त्याच तत्वावर आम्ही आजपर्यंत प्रवास करत आहोत. ही केवळ वैद्यकीय व्यावसायिकांची आणि वैद्यकीय क्षेत्रापुरती मर्यादित अशी संस्था कधीही नव्हती, आताही नाही. वैद्यकीय संस्था ही केवळ आम्हा डॉक्टरांसाठीच कार्यरत राहते, त्यांचं नॉलेज अपडेट करते असं नाही, तर मुखेडमधल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रत्येक कार्यात कुठलंही कार्यक्रम असेल तर वैद्यकीय संस्थेचं नाव हे त्यात सगळ्यात पुढं असतं. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही CMEs कंडक्ट करतो, ती आमची गरज आहे म्हणूनही करतो. आणि हे फॅक्ट आहे की इफ यू आर नॉट अपडेटेड यू विल बी आउटडेटेड, आणि हे त्यासाठी आम्ही रेग्युलर CME करत असतो. सर, आमच्या CMEचं वैशिष्ट्य असं आहे की आजही तुम्ही बघितलात की CMEचा टॉपिक, CMEचा वक्ता डेंटिस्ट असला तर फक्त डेंटिस्टच ऑडियन्समध्ये असणार नाही. गायनिकचा जर CME असेल तर फिजिशियन आणि डेंटिस्ट हे तेवढ्याच हिरिरीने भाग घेतात, पूर्ण वेळ उपस्थित राहतात आणि प्रश्नही विचारतात. हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. इतका तुम्ही आमची ज्ञानाची भूक म्हणू शकता, आमच्यातला एकोपा समजू शकता, पण ही एक आमची मुखेडची इमेज क्रिएट झालेली आहे, बिल्ड झालेली आहे. आणि महाराष्ट्रात सगळीकडेच मुखेडच्या वैद्यकीय संस्थेचं ह्या एकीसाठी नाव आहे की आम्ही पॅथी विरहित एकत्रित आहोत. आम्ही जे सामाजिक कार्यासोबत जेव्हा जेव्हा समाजाला गरज असते, मागे भूकंप झाला, पूरग्रस्त झाला, यांना आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान सहायता निधीला अगदी स्वतःहून आम्ही पुढे होऊन चेक दिलेले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आम्ही त्यांचा जेवढा आम्हाला सपोर्ट देता येईल तेवढा आधार दिलेला आहे. कोविडमध्ये तर आम्ही रुग्णसेवा केलीच, त्यासोबतच जे गरीब आहेत, जे कामासाठी बाहेर पडू देत नाहीत, त्यांना सुद्धा आम्ही अन्नधान्याचे किट दिले. एवढंच नाही, आम्ही समाजातील गुणवंतांचा सत्कार हा दरवर्षी करत असतो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही दरवर्षी करत असतो. पुंडे सर त्यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ मातोश्री भीमाई व्याख्यानमाला चालवतात, जेणेकरून लोकांमध्ये, समाजामध्ये प्रबोधन व्हावं. हा त्यांचा आईच्या स्मृती आठवणीत ठेवण्याचा हा एक मोठा मार्ग आहे. आणि मागील 11 वर्षापासून ती अव्याहतपणे मुखेडमध्ये मातोश्री भीमाई व्याख्यानमाला चालू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही आजही ठेवलाय, मागच्याच वर्षी झाला होता. मागच्या वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कारामध्ये सर, एक मुलगी अशी होती की ती अनाथ होती. आपले सचिव डॉक्टर कैलास पाटील आहेत, त्यांच्या शाळेत ती शिकते. त्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी पालकत्व स्वीकारला, आज ती MBBS ला आहे. एक मुलगा मुखेडमधला असा होता की त्याचे वडील टायरचं दुकान चालवतात, तो सुद्धा मागच्या वर्षी 2024च्या बॅचला तो सुद्धा MBBS ला लागलेला आहे. मुखेडमधले केवळ डॉक्टर्स गुणवंत नाहीत, तर डॉक्टर्सची पुढची पिढी सुद्धा गुणवंत आणि ज्ञानवंत आणि तितकीच नम्र आहे. ही आम्हाला म्हणजे केवळ अभिमानाचीच गोष्ट नाही, तर फार मनाला सात्विक आनंद देणारी गोष्ट आहे. पुंडे सरांनी आम्हा सर्वांसाठीच एक मोठा माइलस्टोन उभा केलेला आहे. त्यांनी त्यांच्या कृतीतून आम्हाला काही गोष्टी सांगितल्यात, काही करून दाखवल्यात. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी डॉक्टरची व्याख्या ही विस्तृत केली आहे. डॉक्टर
त्यांच्या म्हणण्यानुसारच सांगतो, म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगतो, डॉक्टर इज नॉट जस्ट अ हीलर, ही इज अ टीचर, ही इज अ प्रीचर, ही इज अ फिलॉसॉफर, ही इज अ फ्रेंड अँड ही इज ऑल्सो युअर ब्रदर, ही इज युअर फॅमिली मेंबर. आणि ही जी त्यांनी बघितलेलं विजन आहे हे मुखेडमधील प्रत्येक डॉक्टर हा त्यांनी अंगीकारलेला आहे. आज तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो सर, आमचे सिनियर डॉक्टर इंगोले सर आहेत, त्यांची ख्याती ह्याच्यासाठीच आहे की त्यांच्याकडच्या आलेल्या प्रत्येक पेशंटच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची माहिती ते विकिपीडिया आहेत. मुखेड तालुक्याचं विकिपीडिया आहे आमचे इंगोले सर आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते. म्हणजे ते थोडक्यात सांगायचं तर काय ते अगदी हृदयापर्यंत पोहोचतात. आम्ही सर म्हणजे पुंडे सरांनी दुसरी एक गोष्ट जी आम्हाला शिकवली किंवा आम्ही त्यांच्याकडे बघून शिकतो ते म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल. पुंडे सर त्यांची स्टोरी सांगतात की जेव्हा पहिल्यांदा मुखेडमध्ये आले तर त्यांना संडास असलेलं घर हे शोधावं लागलं, मिळालं नाही, रेस्ट हाऊसला राहिले. अशाही परिस्थितीत राहिलात, तुमच्या आजूबाजूला दुसरं कोणीच कन्सल्टंट नसेल तरीही सुद्धा तुम्ही लंडनला युनिव्हर्सिटीमध्ये फॅकल्टी म्हणून जाऊ शकता. हे केवळ त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सुद्धा त्यातनं एक मोठी प्रेरणा मिळते. गल्ली टू ग्लोब हा प्रवास होऊ शकतो हे आम्ही जवळून अनुभवलेलं आहे. इतकं त्यांनी आमच्यासाठी एक बेंचमार्क सेट केलेला आहे की आम्हालाच नाही तर आमच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. आमच्यापैकी अनेकांचे मुलं ही आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकत आहेत. डॉक्टर सुभेदारांची दोन्ही मुलं MBBS झालेली आहेत. डॉक्टर बच्चेवार, डॉक्टर प्रल्हाद, डॉक्टर शैलेंद्र कौटिकवार, ह्यांची मुलं आता MBBS ला आहेत. अमित मस्कलेचा मुलगा आता तो BE होतोय. सर गौरव पुंडे सरांचा मुलगा हा मुखेडमधला पहिला सुपर स्पेशालिस्ट आहे. आपला मित्र अविनाश त्याचा मुलगा गौरव हा आज IITN आहे. माझी मुलगी ऋतुजा, माझा मुलगा वेदांग हे ह्या परिसरातले पहिले आहेत जे एम्सला गेलेत. ही केवळ म्हणजे ह्या मुखेडच्या भूमीमध्ये आम्ही सर रक्तदान शिबिरं अनेक घेतलेली आहेत. नांदेडचे कलेक्टर डॉक्टर श्रीकर परदेशींनी त्या रक्तदानाबद्दल एक छान बोलले होते की मुखेडचं पाणी आटतं पण मुखेडचं रक्त आटत नाही. ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी शाबासकीची थाप ही प्रशासनाकडनं होती. त्यामुळे मुखेडमध्ये हे गुणवंत आहेत आणि असाच एक गुणवंत आज आपण ज्याचा सत्कार करणार आहोत हा वेदांत पाटील. सर वेदांत सुद्धा त्याचं प्राथमिक शिक्षण मुखेडमध्ये झालंय. आमचे सहकारी सुभेदार साहेबांच्या प्राथमिक शिक्षण त्याचं शंकरराव चव्हाण शाळेमध्ये झालंय. पुढे तो VJTI ला त्यांनी BTech केलं आणि त्यानंतर त्यांनी एक मोठं स्वप्न बघितलं आणि आज तो आपल्या समोर इथं उभा आहे. त्यामुळं आज आपण त्याचा सत्कार करतोय. पण मला काय वाटतं की वेदांत पाटीलचा सत्कार हा आज तो UPSC मध्ये 601 रँक घेतला हे एकच यश त्याचं नाहीये. ह्या यशाचा पाया जिथून सुरुवात झाला त्या प्रत्येक पायाचा सुद्धा हा आज सत्कार आहे. एक सांगतो की सर्वप्रथम तो VJTI ला होता, BE कम्प्युटर झालंय त्याचं, तर त्याने सहज विचार केला असता तर तो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तो एक इंजिनियर म्हणून चांगला राहिला असता. 5 days a week वर्क फ्रॉम होम ही लक्झरी त्याला मागच्या 4-5 वर्षापूर्वीच मिळाली असती. पण त्यांनी एक असामान्य मार्ग निवडला. सहज सोपा आनंददायी मार्ग न निवडता त्यांनी एक तो डिफिकल्ट रूट चूज केला. त्यांनी एक मोठं स्वप्न बघितलं जे नॉर्मल आपण डॉक्टर झाल्यानंतर, इंजिनियर झाल्यानंतर, 12वी झाल्यानंतर जे बघतो त्याच्याही पुढचं त्यांनी बघितलं. ही एक मोठी अभिनंदनाची सत्कारासारखी गोष्ट आहे. त्याच्या पालकांनी त्याला मोठं स्वप्न बघू दिलं. त्याच्या पालकांनी त्याला त्या स्वप्नाचा पाठलाग करताना प्रत्येक क्षणाला साथ दिली. ही एक तेवढीच मोठी मोलाची मुलाच्या जडणघडणीमधली गोष्ट आहे. त्यासाठी ते सुद्धा तेवढेच अभिनंदनासाठी पात्र आहेत. UPSCचा प्रवास सर तुम्हाला माहिती आहे, आम्ही त्यात फार जास्त नाहीयेत. या UPSCच्या प्रवासामध्ये तुम्हाला धैर्य लागतं, तुम्हाला संयम लागतो, तुम्हाला सातत्य लागतं. या तिन्हीचंही अप्रतिम प्रदर्शन हे वेदांतनी केलंय.
वेदांची म्हणजे तल्लख बुद्धी, हुशारी याची झलक जर विचार केला तर सर तो त्याच्या पहिल्याच अटेम्प्टला तो प्रिलिम पास झालेला होता. पहिल्याच अटेम्प्टला त्यांनी मेन्स दिली. दुसऱ्या अटेम्प्टला तो प्रिलिम पास झाला, मेन्स दिली आणि ओरललाही गेला. केवळ दुसऱ्याच अटेम्प्टला. तो काळ कोविडचा होता. ओरलचा रिझल्ट उशिरा आला, त्यात तो क्लिअर झाला नाही आणि 5च दिवसात प्रिलिम होते. त्यामुळं त्याला तिथे सेटबॅक बसला आणि हा त्याचा 4th अटेम्प्ट होता, ज्यात तो प्रिलिमही पास झाला, तो मेन्सही पास झाला आणि आज तो आपल्या समोर ओरल क्लिअर करून आता फक्त त्याला पोस्टिंगचीच त्याला फक्त वाट पाहायची आहे. हे इतकं सोपं नाहीये. म्हणजे ह्या प्रवासामध्ये त्यांनी अनेक अपयश पचवलेत. अनेक म्हणजे कित्येक वेळा त्याला खिन्नता आली असेल, डिप्रेशन आला असेल, कधी त्याला गिव्हअपही करावं वाटलं असेल. म्हणजे हा प्रवास हा सबसिडी सारखा आहे. तुम्ही पहिली पायरी पार करून दुसऱ्या पायरीला गेलात आणि दुसऱ्या पायरीलाच तुम्हाला साप बसलेला असेल तर तुम्ही परत झिरोवर येता. तुम्हाला परत पहिल्या पायरीपासून प्रवास करायचा असतो. हरिवंश राय बच्चनजीची जी कविता आहे की हा नन्ही चीटी, असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तलक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. अशक्य ते शक्य करीचे सायास होई सायास, करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, किंवा वाळूचे कण रगडिता तेलही गळे, किंवा जे म्हणतो ना आपण की तयारी इतनी खामोशी से करो कि तुम्हारा यश ही तुम्हारी कामयाबी शोर मचाए. नुकतीच जो आपला अशातला शाहरुख खानचा फेमस डायलॉग आहे, तुम किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उस चीज को मिलाने में लग जाती है. ह्या लाईन्स माझ्या दृष्टीने तर केवळ लाईन्स नाही आहेत, कारण ह्या लाईन्स अनेकांनी अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेल्या आहेत. ह्या फॅक्ट्स म्हणून सिद्ध झालेल्या आहेत आणि त्याचंच एक उदाहरण आज आपल्याला वेदांच्या समोर डोळ्यासमोर यायला लागलेलं आहे. त्यामुळं मी वेदांचं आपल्या सर्वांतर्फे अभिनंदन करतो, त्याचं कौतुकही करतो. आणि आज जरी मी आणि तुम्ही वेदांचा उल्लेख एकेरी करू, पण वेदांत जेव्हा तू एक अधिकारी म्हणून पुन्हा ह्या स्टेजवर येशील तेव्हा तुला वेदांत सर म्हणण्यामध्ये जो अभिमान असेल तो आजच्यापेक्षा आम्हा सर्वांना जास्त असेल. तुला तुझ्या आई वडिलांकडनं जे बाळकडू मिळालेलं आहे, जे तुला पाठीमागनं जे संस्कार मिळालेले आहेत ते नक्कीच समाजासाठी पूरक असणार आहेत. तू केवळ सेवा न करता तू देशसेवाही तुझ्या हातनं घडेल ही आम्हाला खात्री आहे. त्यामुळे तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा तुझं आणि तुझ्या कुटुंबियाचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.